नमस्कार सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना की आता पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे मुलांना बाहेर खेळायला कमी वेळ भेटतो. म्हणून जेव्हाही पाऊस नसेल तेव्हा मुलांना भरपूर खेळू द्या. सारखं त्यांच्या मागे अभ्यास, स्कॉलरशिप या गोष्टींचा तगादा लावू नका, कारण स्कॉलरशिपचा अभ्यास फार सोपा आहे आणि कमी वेळात पूर्ण होतो. फक्त तो स्टेप बाय स्टेप झाला पाहिजे. ठीक आहे. तर आपण आजच्या या आपल्या 5व्या व्हिडिओमध्ये बघूया संख्याज्ञान याच्यामधीलच उपघटक विस्तारित रूप. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं ते म्हणजे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. स्थानिक किंमत म्हणजे त्या जागेवरून किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे जो अंक जो दिसतो तीच त्याची काय असते दर्शनी किंमत. ठीक आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे विस्तारित रूप. आता विस्तार या शब्दाचा साध्या भाषेत अर्थ सांगितला म्हणजे पसारा, पसरलेलं सगळं. तसंच मग इथं काय करायचं आपल्याला संख्येचं विस्तारित रूप लिहायचंय, म्हणजे संख्येचं रूप असं पसरवून मांडायचंय. मग तुम्हाला तर आपल्याला माहित आहे, समजा मी संख्या घेतो 4,49,583 ही संख्या घेतली, तर ह्या प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला याची स्थानिक किंमत 3, याची स्थानिक किंमत 80, याची स्थानिक किंमत 500, याची स्थानिक किंमत 9,000 आणि याची स्थानिक किंमत 40,000 हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. परत एकदा थोडीशी 1 मिनिटात उजळणी करून देतो की स्थानिक किंमत काढायची कशी. याची जागा कोणती आहे? एकक, दशक, शतक. बघा इथे लिहून देतो मी. हा एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. तर याच्यावरनं आपण काय करतो त्या किमती ठरवतो. आणि युक्ती मी काय सांगितलं तुम्हाला की ज्या अंकाची स्थानिक किंमत काढायची तो अंक लिहून घ्यायचा आणि त्याच्या पुढे किती अंक आहेत तेवढे शून्य देऊन टाकायचे. तर 2 अंक आहेत म्हणून मी 2 शून्य आपण इथे दिले. आता हा 9 घेतला, 9 नंतर 1 2 3 अंक आहेत म्हणून या 9च्या पुढे 1 2 3 0 हे दिले. ही झाली युक्ती. आणि जर स्थानिक अंक घर जर बघितला आपण तर 9,000, तर सरळ सरळ आपल्याला 9,000 ही संख्या मिळते. मग ह्या स्थानिक किमती तुम्हाला माहित आहे, तर ह्या स्थानिक किमती फक्त बेरजेचं चिन्ह देऊन लिहिणे म्हणजेच काय झाले त्या संख्येचं विस्तारित रूप झालं. एवढं सोपं आहे. म्हणजे ह्या संख्येचं जर विस्तारित रूप लिहायचं म्हटलं तर आपण कसं लिहिणार बघा. 4 ची स्थानिक किंमत किती आहे? 40,000. हे अधिकचं चिन्ह द्यायचं. 9 ची स्थानिक किंमत किती आहे? 9,000 अधिक हे 5 ची स्थानिक किंमत किती आहे? 500 प्लस हे 8 ची स्थानिक किंमत 80 आणि शेवटच्या 3 ची स्थानिक किंमत 3 एकक. मी तुम्हाला काल पण सांगितलंय की एकक स्थानचा जो अंक असतो त्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत सारखीच असते. आणि अजून एक अंक आहे तो म्हणजे 0, त्याची किंमत सगळीकडे 0च असते, ती बदलत नाही. ठीक आहे. आता हे काय केलं आपण बरं, हे असं मांडलेलं होतं, हे असं पसरवून मांडलं, यालाच म्हणतात विस्तारित रूप. आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की या संख्यांच्या जागा जरी इकडे तिकडे बदलली आपण तरी फरक पडत नाही. म्हणजे हेच विस्तारित रूप आपण असं लिहिलं. इकडून सुरुवात केली समजा 3 अधिक मला वाटलं हा 40,000 घ्यायचा आहे प्लस हा 9,000 इथं लिहायचा आहे. सर लिहू शकता. प्लस आता कोणता राहिला? हा 80 बाकी, हा 80 लिहून घेतो. प्लस आता जो अंक बाकी बघा 40,000 झाला, 9,000 झाला, हा 80 झाला, हा 3 झाला, राहिला कोणता? 500. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. तर ह्या संख्यांचा क्रम इकडे तिकडे झाला तरी सुद्धा काही फरक पडत नाही. अजून बघा, आणि असं लिहिलं एखादा म्हणजे सर मला असं नाही लिहायचं, मला जरा वेगळ्या पद्धतीने शिकवा ना. तर बघा अजून एक आयडिया सांगतो मी तुम्हाला. हा 4 आहे ना, हा 4 लिहायचा गुणिले कोणत्या जागेवर आहे अंक? दशहजारचा. गुणिले दशहजार म्हणजे 10,000. बघा 1 2 3 4 एकावरती 1 2 3 4 शून्य दिले. मग हे प्लसचं चिन्ह द्यायचं. हे का द्यायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. आधी बघू आपण. हा 9 कोणाच्या जागेवर आहे? हजारच्या. म्हणजे याला गुणिले 1000 करायचं. अधिक हा 5 आहे, तो कोणाच्या जागेवर आहे? 100च्या. म्हणजे गुणिले 100 करायचं. अधिक खाली लिहितो. हा 8 आहे, कोणाच्या जागेवर आहे? दशकच्या. म्हणजे गुणिले 10 करायचं. अधिक हा 3, त्याला गुणिले 1 करा किंवा नाही केला तरी सुद्धा काही फरक पडणार नाही. आता तुम्ही म्हणणार सर हे कसं? हे तर चुकीचं आहे. बघा 10,000 ची जर 40 पट केली, गुणाकार केला बघा 1 2 3 4 हे शून्य जसे तसे येतात बरोबर. आणि हा 4 इथं 4 हे परत 40,000 आले. हे तसंच येणार.
हजार रुपये 9 वेळा घेतले तर 9,000 रुपये होणार. 100च्या 5 नोटा घेतल्या 500 रुपये होणार. 10च्या 8 नोटा घेतल्या 80 रुपये होणार. आणि हे 3 रुपये सुट्टे 3 रुपयेच राहणार. बघा हेच विस्तारित रूप इथं पण आलेलं आहे. म्हणून ही संख्या विस्तारित रूपात अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतात. त्याच्यानंतर या ठिकाणी उदाहरण घेतलंय मी, इथे उदाहरण नाही लिहिलं पण उदाहरण घेतो एक. आणि याच्यावरची जी चाचणी आहे ती तुम्हाला ग्रुपला भेटेल. आपण काय काय बघितलंय बघा, 5 अंकी संख्या, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, त्यानंतर या संख्येची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि आज विस्तारित रूप, याच्यावर पूर्ण याच्यावर आधारित एक आपली प्रीमियम 50 मार्कांची क्वेश्चन पेपर तुम्हाला ग्रुपवर उद्या भेटेल. ती सोडवायची आणि मला रिप्लाय द्यायचा व्हॉट्सअप ग्रुपवरती. बरोबर, पर्सनली करा कारण व्हॉट्सअप ग्रुपवर ओनली ऍडमिन सेटिंग आहे. ठीक आहे, किंवा हा जो व्हिडिओ या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. ओके, आता हे गणित आहे 98,547 या संख्येचे चुकीचे विस्तारित रूप कोणते. परीक्षेत बऱ्याचदा काय करतात की आपलं लक्ष किती आहे, ते प्रश्न किती समजतो ते चेक करतात. म्हणून एक लक्ष द्या, काय म्हटलेलं आहे, कोणतं रूप बरोबर आहे असं नाही विचारलं, कोणतं चुकीचं विस्तारित रूप आहे ते विचारलं आणि संख्या दिली बघा. मग आता ह्या गोष्टीत बघा, तुम्हाला मी हे विस्तारित रूप समजून सांगितलं, क्रम बदलला तरी फरक पडत नाही. इथं गुणिले 1000 100च्या पटीतल्या संख्याने गुणलं तरी फरक पडत नाही सांगितलं. इथं चिन्ह बघा काय, इथं काय म्हटलंय 9 दशहजार अधिक 8,000 अधिक 5 शतक अधिक 4 दशक अधिक 7 एकक. आता गणितात बघा हा 9 कोणत्या जागेवर आहे, दशहजारच्या, एकक दशक शतक हजार आणि दशहजार, म्हणजे हा 9 दशहजार एकदम बरोबर. अधिक 8,000 आहे का, 8,000 एकक दशक शतक हजार अगदी बरोबर. 5 शतक म्हणजे 500 बरोबर. 4 दशक म्हणजे 40 बरोबर. 7 एकक म्हणजे हे बरोबर आहे. नाहीतर आपण पहिल्यांदा अरे हे काय हजार दशक शतक काय गेलं इथं मध्ये, सरांनी तर असं नाही शिकवलं, सरांनी तर असं शिकवलं. पण हे सुद्धा विस्तारित रूप आहे, हे लक्षात ठेवा. पुढे बघा आता 90,000 8,000 540 आणि 7 बघा. 9 म्हणजे 90,000, हे 8,000, हे 500, हे 40 आणि हे 7 बघा. तेच आहे बरोबर या ठिकाणी. आता या ठिकाणी बघूया 9 ची किंमत 90,000 आहे का बघू. 9 वरती 4 शून्य आहेत का, 1 2 3 4 बरोबर. 8 वरती 8च्या पुढे 3 आहेत का, 1 2 3, 8च्या पुढे 1 2 3 बरोबर. 5 च्या पुढे किती आहे, एकच आहे. इथे किती पाहिजे, 2 पाहिजे. म्हणजे की हा पुढे चेक करत बसायचा नाही, पण एक अजून आपले कन्फर्मेशन साठी काय करायचं, चौथा पर्याय चेक करून घ्यायचा. 40 आहे का बघा, 4 दशक 40, 7 एकटा आहे बरोबर. 8,000 8,000 90,000 90,000 आणि 500 हा 500. किती अंक आहेत, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. सगळीकडे 5 अंक आहेत, फक्त इथं नाही. म्हणजे आपलं उत्तर कोणतं येणार, हे 3 नंबरचं. कारण की हे काय चुकीचं आणि आपल्याला काय विचारलेलं चुकीचं. आशा करतो तुम्हाला हे प्रश्न कळला असेल. याच्यावर अजून उलटपणे विचारतात की आधी तुम्हाला विस्तारित रूप देऊन टाकतील. बघा इथं घेतो मी, व्हिडिओ थोडा मोठा होईल 5-10 मिनिटाचा, पण बघा बघा असं विस्तारित रूप देऊन टाकतील. छोट संख्या घेतो आधी आणि मग तुम्हाला ते समजेल. बघा आता याच्यावरून विस्तारित रूप विस्तारित रूपावरून संख्या बनवायची. मग एक डोकं लावायचं, बघायचं एकटा कोणता आहे, शेवटी एकक असतो तो एक लिहायचा. हा 5 लिहिला शेवटचा. त्यांचं दशकची संख्या म्हणजे 2 अंकी संख्या कुठे आहे, इथं ही. म्हणजे हा शून्याच्या जागी हा 3 आहे, 5 आहे, आणि हा दशकच्या जागी हा 3 आला. त्याच्यानंतर बघायचं 3 अंकी संख्या, एकक दशक शतक म्हणजे 3 अंकी संख्या कुठे ही. मग हा एकक दशक आणि हे शतक म्हणजे हा 4 बरोबर. त्याच्यानंतर बघायचं 4 अंकी संख्या, एकक दशक शतक हजार म्हणजे 4 अंकी संख्या कुठे आहे, इथे बघा एकक दशक शतक हजार म्हणजे हा 4 इथे येणार. ही संख्या काय तयार होणार, 4,435 बरोबर. आणि या व्हिडिओच्या खाली मी गणित इथं देऊन ठेवतो, ते तुम्ही हा व्हिडिओच्या कमेंट मध्ये त्याचं उत्तर मला सांगायचं. बघा याच्यावरून काय संख्या तयार करून मला तुम्ही पाठवायची. ओके, असं सोपं गणित आहे. याच्यावरून तुम्ही काय करायचं, संख्या कोणती तयार होते ते कमेंट मध्ये सांगा व्हिडिओच्या. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तुमच्या विद्यार्थ्यांना, शिक्षक असतील तर विद्यार्थ्यांपर्यंत,
पालक असाल तर तुमच्या मुलांना तो व्हिडिओ दाखवा आणि याच्यावरच्या ज्या प्रश्नपत्रिका आम्ही ग्रुपवर टाकतो त्या सोडवून घ्या, तरच त्याचा फायदा आहे ना. नाही तर व्हिडिओ बघतील, मुलं विसरून जातात, मुलांना सिरियसनेस नसतो, त्यांना परत परत ते सांगितलं की मग ते लक्षात राहतं. जनरली लक्षात राहून जायला पाहिजे, सहज सामान्यपणे लक्षात राहून जायला पाहिजे, असं बळजबरीने करावी लागली पाहिजे मुलांना. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, आपण वारंवार सराव 5-10 मिनिटं 5-10 मिनिटं दररोज तो घ्यायचा. ठीक आहे, इथं आपण थांबूया. पुढच्या सूचना पुढच्या व्हिडिओमध्ये देतो. नमस्कार.